आपला टॉपिक आहे आजचा अंडरस्टँडिंग डीसी लिकेज इन सबस्टेशन. सबस्टेशन मधील डीसी लिकेज हा जो प्रकार आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सबस्टेशनचे पार्ट्स दाखवतो की जे आपल्या बॉडीशी आपल्या व्यवहारी जीवनाशी कसे मिळते जुळते. तशाच प्रकारचं डीसी लिकेज जे आहे ते आपण पुढे अभ्यासूया. जसे आपल्याला पंचेंद्रिय आहेत, कानाने ऐकायला येतं, नाकाने वास घ्यायला येतो, डोळ्यांनी दिसतं. तसंच सिस्टीमला समजणारे ज्या गोष्टी आहेत त्या सिस्टीमला करंट ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या रूपाने करंट ट्रान्सफॉर्मर मधून करंट समजतो आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर मधून व्होल्टेज समजतं. जसे आपल्याला पंचेंद्रिय आहेत तसे पॉवर सिस्टीमला हे सीटी आणि पीटी हे त्याचे एक पंचेंद्रिय म्हणूनच काम करतायत, त्याच्यातून त्यांना माहिती मिळते. आपण दुसऱ्या स्लाइड कडे जाऊया. जसं आपल्या डोक्यामध्ये प्रोग्राम तयार असतो. आपण लहानपणी जन्मल्यानंतर आपल्याला काही माहिती नसतं. आपल्या आजूबाजूचे लोक, आपले आई वडील आपल्यावरती संस्कार करतात. आपण एखादी गोष्ट समजतो आणि त्यानुसार आपली कृती असते. जसं आपल्याला एखादा विस्तव दिसतो, लहानपणी आपल्याला विस्तवाचं काहीही गांभीर्य नसतं, माहीत नसतं. ज्यावेळी आपल्याला ते भासतं किंवा आपण ते पाहतो कोणाला तरी भाजलंय, त्यानंतर आपल्या ब्रेन मध्ये प्रोग्राम तयार होतो की नाही हे विस्तव आहे, हे भाजतंय आणि हे भाजल्यानंतर आपल्याला इजा होऊ शकते. तर अशा प्रकारचा एक प्रोग्राम आपल्या ब्रेन मध्ये फिट होतो. तसाच प्रोग्राम आपण आपल्या रिले मध्ये पण तयार करतो. रिले मध्ये आपले टेस्टिंग इंजिनियर्स असतील, रिले इंजिनियर्स असतील. हे रिलेवरती आपल्याला जे सिस्टीम मध्ये आउटपुट पाहिजे त्या आउटपुट नुसार प्रोग्राम लिहितात. जसं आपलं ब्रेन असतं तसंच आपल्या पॉवर सिस्टीम मध्ये रिलेज असतात. माझा आवाज येतोय का सर? हा येतोय, काय प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित चालू. ओके, आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. मूव्हिंग पार्ट्स. जसं आता आपल्या पंचेंद्रियांनी आपल्याला सांगितलं, आपल्या ब्रेनला सांगितलं की बाबा समोर एखादा विस्तव ठेवलेला आहे, तर ते आपल्या डोळ्यांनी दिसतं, भाजल्यानंतर हाताने समजतं आणि त्यानंतर आपण त्या विस्तवाकडे जायचं की नाही जायचं हे आपण आपल्या ब्रेन मधून एक सिग्नल खाली जातो आपल्या हातापायांकडे आणि मग आपण एकतर हात लावू किंवा त्याला लावू नाही. मग त्याप्रमाणे आपल्या पॉवर सिस्टीम मध्ये करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर सिस्टीम मध्ये घडलेला फॉल्ट सेन्स करतात. सेन्स केल्यानंतर त्यांना फॉल्ट क्लिअर करण्याची किंवा त्या फॉल्टला थांबवण्याची शक्ती त्यांच्यात नाहीये. ते काय करतात, कन्वे करतात तो फॉल्ट. म्हणजे करंट आता एवढा चाललाय आणि व्होल्टेज आता सिस्टीम मध्ये एवढा आहे. ते सर्वच्या सर्व ब्रेन म्हणजे जो आपला सिस्टीमचा ब्रेन आहे तो म्हणजे आपला रिले मध्ये कळतात. मग रिले पाहतो की नक्की हा फॉल्ट आहे की आणखी काही वेगळं आहे. मग त्यामध्ये जर प्रोग्राम केला असेल की हा फॉल्टच आहे तर तो फॉल्ट क्लिअर करण्यासाठी रिले मधून जो सिग्नल निघतो तो सिग्नल ब्रेकर पर्यंत आल्यानंतर ब्रेकर चालू किंवा बंद ही करण्याची जी कमांड आहे ती रिले कडून येते. आता चालू करण्याची कमांड आपण मॅन्युअली देतो, आपण रिले कडून फक्त ब्रेकर ट्रिपिंगची कमांड देतो. रिले कडून आपण चालूही करण्याची कमांड देतो, पण ती कोणत्या केसमध्ये की जर आपल्याला ब्रेकर एका सिंगल शॉट मध्ये चालू करायचं आहे की ट्रिपिंग झालं एका फेज वरती आणि लगेच तो चालू करायचा आहे, त्याला आपण ऑटो रिक्लोजर म्हणतो. तीही कमांड आपण रिले थ्रू देऊ शकतो. तर अशा प्रकारे सिस्टीम मध्ये आपल्या जनरल बॉडी पार्ट सारखाच एक पार्ट आहे जो की ब्रेकर आहे, जो की तिथं मूव्हिंग पार्ट आहे. नेक्स्ट स्लाइड कडे आपण जाऊया. सिग्नल्स. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं डोकं त्याच्यामध्ये आतमध्ये ब्रेन आहे, तो प्रोसेस करतोय, पण प्रोसेस करून हातापर्यंत त्याचे जे सिग्नल्स आहेत ते पोहोचवण्याचं काम ज्या मज्जारज्जूतून केलं जातंय तशीच मज्जारज्जू आपल्या सिस्टीम मध्येही अवेलेबल असते, ती आपल्या केबल्स. ज्याप्रमाणे एखादा सिग्नल ब्रेन मध्ये प्रोसेस झाला, सीटी आणि पीटी याच्यामधून आलेला सिग्नल रिले मध्ये प्रोसेस होतो आणि रिले मधून प्रोसेस होऊन केबलच्या मार्फत तो ब्रेकर पर्यंत पोहोचतोय.
तर असा हा सिग्नल पोहोचवणारा आपला केबल ट्रेंच. आता आपण एखाद्या आजार झाल्यानंतर आपल्याला ताप येतो, ताप आला नंतर आपण ब्लड टेस्ट करतो, किंवा आपल्याला काही नाही झालं तरी आपण ब्लड टेस्ट करतो किंवा मला काही झालेलं आहे का, माझ्यात काही कमीपणा आहे का, माझ्यात मध्ये काही फॉल्ट झालेला आहे का. तसं आपण सिस्टीम मध्ये आपल्या ऑइलचा डीजीए घेतो. जसं आपण बॉडीचा ब्लड टेस्ट घेतो तसं आपण सिस्टीम मध्ये ऑइलचा डीजीए घेतो. आणि ह्या डीजीए मध्ये आपल्याकडे ऍसिटिलीन तयार झालंय का, त्याच्यामध्ये आणखी काय हायड्रोजन कंटेंट वाढलंय का, वॉटर कंटेंट वाढलेलं आहे का. आता जर हे वॉटर कंटेंट, हायड्रोजन, ऍसिटिलीन जर वाढलेलं असेल तर जसे डॉक्टर्सना रिपोर्ट पाहिल्यानंतर समजतं की या माणसाला काय झालं असेल, तसं आपला डीजीएचा रिपोर्ट पाहून आपल्या सिस्टीम मधल्या इंजिनियर्सना, ज्या हायर ऑथॉरिटीज आहेत, त्यांना असं समजतं की याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट झाला असेल. मग हे अनालिसिस करण्यासाठी आपण डीजीए करतो. आता जसं आपण एक्सरे काढतो किंवा आणखी कोणत्या वेगवेगळ्या टेस्ट घेतो डॉक्टरांच्याकडे जाऊन, तशा आपण सिस्टीम मध्ये करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ब्रेकर यावरती पण वेगवेगळ्या टेस्ट घेतो, ज्यामध्ये टॅन डेल्टा आहे, ट्रान्सफॉर्मरचा SFRA आहे, फुरॉन टेस्ट आहे. अशा वेगवेगळ्या टेस्ट घेऊन आपण आपल्या सिस्टीम मध्ये किंवा त्याचा हेल्दीनेस हे चेक करण्याचं काम आपण तिथे करतो. आता जसं आपल्या ह्युमन बॉडीला अन्न खावं लागतं, त्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा तयार होते, तसं सिस्टीमलाही काहीतरी लागणारच ना. तर आपल्याकडे जे ऑक्झिलरी सप्लाय आहे, स्टेशन ट्रान्सफॉर्मर आहे, तो स्टेशन ट्रान्सफॉर्मर आपल्या सबस्टेशनला चालवण्याचं काम करतो. जसं आपल्याकडे पूर्ण बॉडी चालवण्यासाठी आपल्याला जेवण करावं लागतं, तसंच सिस्टीम मध्ये सबस्टेशनला चालू ठेवण्यासाठी सबस्टेशनचा स्टेशन सप्लाय चांगला असणं गरजेचं आहे. जसं आपला आपलं हार्ट कंटिन्युअस चालू असेल तरच माणूस जिवंत आहे असं आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये हार्ट आहे तसं आपल्या सिस्टीम मध्ये बॅटरीज आहेत. बॅटरीज हेल्दी असतील तर सबस्टेशन मध्ये आलेले फॉल्ट्स क्लिअर होऊ शकतील, इंडिकेशन्स जाऊ शकतील. तर त्याप्रमाणे जसं आपण हार्टची काळजी घेतो तसंच आपण सबस्टेशन मध्ये बॅटरीचीही काळजी घेतली पाहिजे. आता चार्जर बद्दल बोलायचं झालं तर, जसं आपल्याला अन्न मिळतं, अन्न मिळाल्यानंतर आपण दाताने ते चावून जे आपल्या बॉडीला सूट होईल त्या रूपामध्ये त्याचं रूपांतर करतो आणि ते पचवतो. त्याप्रमाणे चार्जरला आपण AC सप्लाय देतो, आपल्या बॅटरीजना DC सप्लाय पाहिजे. तर हे चार्जर्स आपल्या AC सिस्टीमचं DC सिस्टीम मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम प्रामुख्याने चार्जर करतो. सर आवाज येतोय क्लिअर? यस सर, क्लिअर आहे, क्लिअर आहे. आता आपण पुढच्या पार्ट कडे जाऊया. सर्वांनी या स्लाइड कडे पहा. आपण एक वेगळ्या पद्धतीने चार्जर काय असतो याचा अभ्यास करणार आहे. मी तुम्हाला कोणताही सर्किट याच्यात दाखवलेलं नाही. एक साधा टँक आहे, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला 2 नळ आहेत, खालच्या बाजूला एक नळ आहे ज्याच्यातून पाणी खाली पडतंय. असं समजा की वरचे 2 नळ आता सध्या बंद आहेत. ओके, जर हे वरचे 2 नळ बंद असतील तर पाण्याची लेवल खालचा नळ चालू असताना लेवल तीच राहू शकते का? नाही. मग आपल्याला पाण्याची लेवल जर तीच ठेवायची असेल तर एकतर डाव्या साईडचा नळ किंवा उजव्या साईडचा नळ तेवढाच चालू ठेवावा लागेल जेवढं पाणी त्यातून बाहेर पडतंय. जर आपण तो नळ कमी प्रमाणात चालू ठेवला तर काय होईल, तर त्या पाण्याच्या लेवल ही खाली 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 सरकत जाईल आणि एक वेळ अशी येईल की पडणारं पाणी हे पूर्णपणे तळाशी जाऊन बसेल. आता आपण असं एक उदाहरण घेऊया की पडणारं पाणी 10 लिटर पर सेकंदने पडत आहे. तर 10 लिटर पर सेकंदने पाणी पडतंय आणि ही जी आहे या लाल एरोने दाखवलेला जी लेवल आहे ती आता या वॉटरची लेवल आहे. जर या वॉटरची लेवल मला तेवढीच मेंटेन करायची असेल तर मला येणारं पाणी हे सुद्धा 10 लिटर पर सेकंदनेच आणावं लागेल. बरोबर?
आता सेम सिस्टीम मध्ये आपल्या पॉवर सिस्टीम मध्ये चार्जर हेच काम करतो. आपल्या बॅटरीची लेवल, ग्रॅव्हिटी आणि व्होल्टेज मेंटेन करण्याचं काम चार्जर करतो. त्यामध्ये दोन प्रकारचे चार्जर असतात, आपण सर्वांना माहिती आहे, फ्लोट चार्जर आणि बूस्ट चार्जर. फ्लोट चार्जर काय करतो त्याची संकल्पना आपण इथं समजून घेऊया. तर आता या टाकीतून खाली 10 लिटर पर सेकंदने पाणी चाललेलं आहे, वरूनही 10 लिटर पर सेकंदने पाणी पडतंय. आता याची जी वॉटर लेवल आहे या लाल कलरच्या एरोने दाखवलेली ती कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे तेवढीच राहणार आहे, ना वरती जाईल ना खाली जाईल. आता याच्यामध्ये थोडासा बदल काय असतो की जर माझ्या पाण्याची वाफ झाली तर हे पाण्याची लेवल कमी होईल. याला आपण इलेक्ट्रिकल भाषेमध्ये ट्रिकल चार्जिंग असं म्हणतो. आपल्या चार्जर मध्ये सेम असंच केलं जातं की बॅटरीकडे जाणारा करंट आणि लोडकडे जाणारा करंट. आता बॅटरीकडे जाणारा करंट हा 0.01 एम्पियर एवढा आहे आणि लोडकडे जाणारा करंट हा 10 एम्पियर आहे. तर आपला चार्जर हा 10.001 एवढा करंट देतो. म्हणजे बॅटरीलाही असं वाटतं की बाबा मला चार्जिंग वरती ठेवलंय आणि लोडला पूर्णपणे चार्जिंगचा करंट हा चार्जर कडून पुरविला जातो. आता पुढे पाहूया आपण. जर आता हा फ्लोट चार्जर आहे, डाव्या साईडला दाखवला तो फ्लोट चार्जर आहे, सेम तसाच बूस्ट चार्जर असतो उजव्या साईडला. आता बूस्ट चार्जरचं काम काय आहे तर तुम्ही फ्लोट चार्जरचा वरचा नळ जो बाण दाखवलाय त्याची साईज आणि बूस्ट चार्जरची दाखवलेल्या बाणांची साईज यामध्ये फरक आहे. फ्लोट चार्जरची साईज छोटी आहे, बूस्ट चार्जरची साईज मोठी आहे. फ्लोट चार्जर हा 10 लिटर पर सेकंदने देतोय, एक फॉर एक्झाम्पल सांगितलंय मी हे. आणि बूस्ट चार्जर माझा 40 लिटर पर सेकंदने देऊ शकतो. आता माझा फ्लोट चार्जर बंद पडला, फ्लोट चार्जर बंद पडल्या माझा बूस्ट चार्जर मी चालू केलेला नाही, त्यावेळी जर माझा लोड चालूच असेल तर माझी जी लाल कलरने दाखवलेली जी लेवल आहे ती ऑटोमॅटिकली हळूहळू खाली खाली डाऊन होत जाईल. आता मी काय केलं की फ्लोट चार्जर चालू केला. जरी मी फ्लोट चार्जर चालू केला तरी ही माझी लेवल जी आहे ती त्या लेवलला, जी पूर्वी लेवल होती त्या लेवलला मेंटेन होणार नाही. म्हणजे माझी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी की 1200च्या आसपास आहे आणि व्होल्टेज 2 व्होल्ट पर सेलच्या आसपास आहे ती माझं मेंटेन होणार नाही फ्लोट चार्जरमुळे. होईल पण त्याला खूप वेळ लागेल. ते व्हावं म्हणून आपण काय करतो की बूस्ट चार्जिंग सर्व्हिस मध्ये घेतो. आता आपण काय केलं की बूस्ट चार्जिंग 40 लिटर पर सेकंदने तो नळ चालू केला. नळ चालू केल्यानंतर ऑटोमॅटिकली यात आणि फ्लोट चार्जर बंद करून ठेवलाय आपण, फक्त बूस्ट चार्जर आणि लोड चालू आहे. आता 10 लिटर पर सेकंदने पाणी खाली चाललंय, 40 लिटर पर सेकंदने पाणी वरून येतंय. ऑटोमॅटिकली लेवल हळूहळू वरती सरकेल. आपल्याला पाहिजे त्या लेवल पर्यंत जर आपण आलो तर आपण बूस्ट चार्जरला बंद करू आणि पुन्हा फ्लोट चार्जिंग वरती ठेवू. म्हणजे जर आपल्या सबस्टेशन मध्ये अप्पर सप्लाय फेल झालेला आहे, वरच्या सबस्टेशन कडून येणारा सप्लाय हा 8-10 तासापर्यंत गेलेला आहे आणि आता आपल्याला सिस्टीम मध्ये बॅटऱ्या पूर्ण ड्रेन साईडला गेलेल्या आहेत. ड्रेन म्हणजे काय तर ही लेवल खाली गेली आहे. बॅटरीमध्ये पाण्याची लेवल खाली जात नाही, बॅटरीमध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डाऊन होते आणि व्होल्टेज खाली डाऊन होतं. जर आता या पाण्याची लेवल मला मेंटेन करायची असेल तर मी काय केलं की बूस्ट चार्ज चालू केला आणि बूस्ट चार्ज करून त्याची पाण्याची लेवल मेंटेन करून घेतली. आता मला एवढंही बूस्ट चार्ज द्यायचं नाहीये की ते पाणी ओव्हरफ्लो होईल, मला ओव्हरफ्लो होऊ द्यायचं नाही. मग मी काय करतो की बूस्ट चार्ज बंद करतो आणि पुन्हा फ्लोट चार्ज करून घेतो. फ्लोट चार्ज केला चालू आणि लोड चालू केला. आता माझी बॅटरीची लेवल आणि व्होल्टेज लेवल बऱ्यापैकी कॉन्स्टंट राहील. म्हणून फ्लोटच्या खाली कंसामध्ये एक चौकोन काढलाय मी, त्याच्यामध्ये फ्लोट लिहिलंय, त्याच्यामध्ये लिहिलंय कॉन्स्टंट व्होल्टेज मोड. कॉन्स्टंट व्होल्टेज याचाच अर्थ असा आहे की फ्लोट मधून निघणारं जे व्होल्टेज आहे, फ्लोट चार्जर मधून निघणारं व्होल्टेज हे बॅटरीलाही तेवढंच जातं, चार्जर कडेही तेवढंच जातं जेवढं की लोड कडे जातं. म्हणजे चार्जर कडून निघणारं व्होल्टेज हे बॅटरीला आणि लोडला तेवढ्याच प्रमाणात जातं. यालाच म्हणायचं कॉन्स्टंट व्होल्टेज मोड.
कॉन्स्टंट व्होल्टेज. आता तुम्हाला कॉन्स्टंट व्होल्टेज या डायग्राम मधून बऱ्यापैकी त्याची कल्पना आली असेल की 10 लिटर वरून येतं 10 लिटर खालून जाते. फक्त इलेक्ट्रिकल भाषेमध्ये ते वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ओके. आता बूस्ट मोड पहा. बूस्ट मोड मध्ये काय चाललंय की तिथं सीसी आणि सीव्ही असे दोन प्रकारचे मोड आहेत. ओके. बूस्टचा जो चौकोन काढलाय त्यामध्ये मी बूस्ट लिहिलंय, त्याच्यात CC/CV मोड, तिथं फक्त सीसी किंवा सीव्ही मोड लिहिलेला नाहीये. म्हणजे कॉन्स्टंट करंट मोड आणि कॉन्स्टंट व्होल्टेज मोड. आता बूस्ट हा चार्जर एक प्रकारचा नळ आहे असं समजलं आपण. जर तो 40 लिटर पर सेकंदनी पाणी देऊ शकतो तर तो 10 लिटर पर सेकंदनी पाणी देऊ शकतो, जर त्याचा नळ आपण व्यवस्थित ऍडजस्ट केला तर. बरोबर. मग आपण काय करू, जर त्या बूस्ट चार्जिंगला कॉन्स्टंट करंट मोड चालू ठेवलं तर तो 40 लिटर पर सेकंदने पाणी देतोय. आणि तोच बूस्ट मोड हा आपण सीव्ही वरती शिफ्ट केला, म्हणजे सीसी मोड आणि सीव्ही मोड. तुम्ही चार्जर वरती ज्यावेळी समोर जाल त्यावेळी त्याच्यावरती सीसी मोड आणि सीव्ही मोड असे दोन स्विचेस असतात. स्विचची डायरेक्शन चेंज करायची असते. जर तुम्ही सीसी मोडला ठेवला तर तो बूस्ट मध्ये 40 लिटर पर सेकंद तुमच्या त्या टँक मध्ये सोडेल, आणि जर तुम्ही ते सीव्ही मोडला नेलं तर तो 10 लिटर पर सेकंदने ठेवेल. आता प्रश्न असा पडतो की या बूस्ट मध्ये त्यांनी सीसी आणि सीव्ही मोड असे दोन मोड का दिले असतील बरं? तर फ्लोट चार्जिंग, जर माझ्या फ्लोट चार्जरला प्रॉब्लेम आला, आपले सबस्टेशन रिमोटला असतात, प्रॉब्लेम आल्यानंतर तिथं येऊन एखादा चार्जरचा इंजिनियर किंवा दुसऱ्या एका चार्जरच्या एक्सपर्टला बोलवून तो चार्जरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेपर्यंत बराच वेळ निघून जाईल. मग एवढा वेळ आपण बॅटरी आपली ड्रेन होऊ द्यायची का? सिस्टीम बंद करून ठेवायची का? नाही, बिलकुल नाही. म्हणून आपण चार्जर मध्ये घेतानाच फ्लोट आणि बूस्ट असे दोन प्रकारचे चार्जर घेतले आहेत. फ्लोट मध्ये सीव्ही मोड आहे आणि बूस्ट मध्ये सीसी प्लस सीव्ही अशा दोन प्रकारचे मोड आहेत. मग तुम्ही बूस्ट मधला ज्यावेळी आपला फ्लोट चार्जर बंद पडतोय त्यावेळी बूस्ट मधला तुम्ही सीव्ही मोड चालू करा. जर तुम्ही सीव्ही मोड चालू केला तर त्यावेळी काय होईल, ऑटोमॅटिकली तुमचा फ्लोट मोड तर बंदच पडलेला आहे. ज्या अशा डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे तो इकडचा जो बाण होता ज्याने पाणी 10 लिटर पर सेकंद आतमध्ये पडत होतं ते बंद झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही फक्त बूस्ट चार्जर चालू आहे आणि बूस्ट चार्जर मध्ये सीसी आणि सीव्ही मोड पैकी 40 लिटर पर सेकंद सीसीने चाललंय आणि 10 लिटर पर सेकंद सीव्हीने चाललंय. त्यावेळी तुम्ही काय करा, बॅटऱ्या ड्रेन झालेल्या असतील तर 40 लिटर पर सेकंदने त्या बॅटऱ्या लेवल पर्यंत आणून घ्या आणि लेवल पर्यंत आणल्यानंतर तुम्ही त्याला सीव्ही मोड मध्ये टाका. म्हणजेच हा जो वरती 40 लिटर पर सेकंदचा जो प्रवाह आहे तो 10 लिटर पर सेकंदनी होईल. आणि ज्यावेळी हा वरचा प्रवाह 10 लिटर पर सेकंदनी होईल त्यावेळी या बाणापाशी दाखवलेली जी लेवल आहे ती लेवल तुमची कॉन्स्टंट होईल. ही लेवल म्हणजेच बॅटरीची व्होल्टेज पर सेल आणि बॅटरीची ग्रॅव्हिटी आहे. एक वेगळ्या पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपला हा असा फ्लोट चार्जर असतो. मध्ये दाखवलेला चौकोन म्हणजे चार्जर आहे आणि या साईडला त्रिकोण दाखवलेला आहे डाव्या साईडला, तो म्हणजे आपला लोड आहे. उजव्या साईडला दाखवलेली बॅटरी सेट आहे. चार्जर मधून कनेक्शन दोन्ही निघाले, दोन्ही साईडला गेले, लोडलाही गेले आणि बॅटरी सेटलाही गेले. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आता आपला फ्लोट आहे. जर लोडचा करंट 10 एम्पियर आहे तर तो बॅटरीकडे काहीच करंट पाठवणार नाही. सर्व करंट चार्जर मधून येणार आणि तो लोडकडे जाणार. बॅटरीकडे फक्त बॅटरीला चार्ज ठेवण्या इतपत करंट म्हणजे 0.01 एम्पियर एवढा ट्रिकल चार्जिंग करंट, ज्याच्यावरती बॅटरीचा इंटरनल लॉसेस मॅनेज होतील, एवढा करंट आपण बॅटरीकडे पाठवतो. याला आपण फ्लोट चार्जर म्हणतो. मग असं सांगितल्याप्रमाणे मेथड ऑफ चार्जिंग, फ्लोट चार्जिंग मध्ये आपण काय करतो तर कॉन्स्टंट व्होल्टेज देतो आणि आपण त्याच्यामध्ये त्याचं व्होल्टेज मेंटेन होईल अशा प्रकारचं व्होल्टेज, बॅटरीचं व्होल्टेज मेंटेन होईल आणि लोडचं मेंटेन होईल अशा प्रकारचं व्होल्टेज चार्जर वरती सेट करतो आणि त्या प्रकारे आपण व्होल्टेज देतो.
आता बूस्ट चार्ज एक वेगळ्या प्रकारचा चार्जर आहे, त्याच्यामध्ये सीसी मोड पण आहे आणि सीव्ही मोड पण आहे. मग ज्यावेळी आपण सीसी मोडला ठेवतो, सीसी मोडला ठेवल्यानंतर बॅटरीला जाणारं व्होल्टेज पर सेल 2.65 व्होल्ट एवढं व्होल्टेज एका सेलला जातं. जर एवढं मोठं व्होल्टेज प्रत्येक सेलला गेलं तर 110 सेल्स किंवा 55 सेल्स, आपण 110 व्होल्टची बॅटरी पकडूया, 55 सेलला ते 2.65 ने जर व्होल्टेज गेलं तर ते जास्त व्होल्टेज लोड साईडला जाईल. तसं जाऊ नये म्हणून आपण काय करतो तर एक टॅप पॉइंट घेतो, बॅटरी मधून 42 नंबरच्या सेल पासून चार्जर पर्यंत एक टॅप पॉइंट घेतो. ते टॅप पॉइंट घेतल्यानंतर 42 गुणुले 2.65 हे केल्यानंतर जवळपास आपल्या 110-111च्या आसपास व्होल्टेज येतं. म्हणजे 55 सेल्सना तुम्ही जास्त व्होल्टेज दिलं होतं, ते व्होल्टेज आपल्याला लोड साईडला द्यायचं नाहीये म्हणून आपण काय केलं की 42 नंबरच्या सेल वरून आपण एक पॉइंट काढला आणि तो लोड कडे नेलाय. बूस्ट चार्जिंग मगाशी सांगितल्याप्रमाणे 2.65 व्होल्ट पर सेल असं व्होल्टेज देतं आणि 110 व्होल्टची जर सेट असेल 55 सेलचा तर ते 42 नंबरच्या सेलला, आणि जर ते 220 व्होल्ट डीसीचा असेल तर 84 नंबरच्या सेलला टॅप करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे 2.65 into 42 म्हणजे 2.65 गुणुले 42 आपलं व्होल्टेज जवळपास 111.3 व्होल्टच्या आसपास आलं. आता आपल्या मनात प्रश्न पडला असेल की जर मी आहे असं व्होल्टेज, जसं फ्लोटला व्होल्टेज देत होतो आपण तसंच व्होल्टेज जर मी आता बॅटरीला दिलं आणि तेच व्होल्टेज जर मी लोडला दिलं तर काय फरक पडेल? तर काय होतं, 2.65 व्होल्टेज बूस्ट मध्ये दिलं गुणुले 55 हे व्होल्टेज 110 पेक्षा नक्कीच जास्त आहे. याच्यामुळं जर आपलं त्यावेळी ट्रिपिंग आलं किंवा आपल्या रिलेला लागणारं व्होल्टेज हे त्याच्या गरजेपेक्षा जास्त होईल, त्याच्या कॉईल जळतील, आपल्या ट्रिपिंग कॉईल जळतील, क्लोजिंग कॉईल जळतील. हे होऊ नये म्हणून आपण काय केलं, बूस्ट मध्ये टॅप पॉइंट घेतलेला आहे. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे टॅप पॉइंट 84 किंवा 42 नंबरला असेल. 84 जर 110चा सेट असेल, 110 सेल्सचा सेट असेल तर म्हणजे 220 व्होल्ट डीसी ला 84 नंबरला टॅप असतो आणि 110 व्होल्ट डीसी ला 42 नंबरचा टॅप असतो. आता बॅटरीचं मेंटेनन्स काय काय करतो आपण? आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण पायलट सेल रीडिंग घेतो जी रोज घेतली जाते, एक वार एक सोडून सेल्स, आणि दुसरा मेंटेनन्स असतो वीकली मेंटेनन्स. आता वीकली मेंटेनन्स करताना किंवा पायलट सेल मेंटेनन्स करताना आपण निदर्शनास आणून द्यायचंय समोरच्याच्या किंवा आपण स्वतः पाहायचंय की याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती 1200 ते 1215 याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये जर नसेल तर तुमच्या कन्सर्न अथॉरिटीना तुम्ही कळवा किंवा तुम्ही त्याचा चार्जिंग करंट कमी जास्त करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एक्सपर्टचं ओपिनियन घ्या आणि तुमच्या सबस्टेशन इन्चार्जना किंवा चार्जर रिपेअर करणाऱ्यांना ते सांगा, ते सांगतील बरोबर. आता मेंटेनन्स ऑफ अ बॅटरी सेट. बॅटरी सेटचा ज्यावेळी मेंटेनन्स करायचा आहे त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आता आपल्याकडे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी येत नाहीये, तुम्ही ऍसिड ऍड करा. ऍसिड ऍड केल्याने स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुमची वाढेल परंतु ती बॅटरीसाठी हानिकारक आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी फक्त डिस्टिल वॉटर ऍड करायचं आहे. हा हायड्रोमीटर आहे, बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहितीच आहे, याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आतमध्ये दिसते. आता बॅटरीची एक टेस्ट घेतली जाते, त्या टेस्टला म्हणतो आपण कॅपॅसिटी टेस्ट. जसं
एक रनिंगची स्पर्धा असते, त्या रनिंगच्या स्पर्धेमध्ये तरुण, म्हातारा, लहान मुलगा सर्व पळतात. आता सर्वजण पळालेले आहेत, ही एक मॅरेथॉन आहे असं समजूया आपण. मॅरेथॉन ही 10 किलोमीटरची आहे. मॅरेथॉन 10 किलोमीटरची आहे. आता याच्यामध्ये कोण टिकेल हे जर पाहायचं असेल तर आपल्याला त्यांची रेस घ्यावी लागेल. रेस घेतली तरच समजेल की आपल्याला हे 5 लोक किंवा हे 10 लोक, ही लोक 10 किलोमीटरच्या रेसमध्ये टिकतायत. मग बाकीचे जे आहेत म्हणजे लहान मुलं आणि वृद्ध झालेली लोक, हे 2 जण टिकत नाहीयेत. मग यांच्यावरती काय प्रोसेस करता येईल का, किंवा यांना रिप्लेस करून दुसऱ्या कोणाला ठेवता येईल का? अशा प्रकारची टेस्ट आपण सिस्टीम मध्ये पण करतो. तर त्याला आपण कॅपॅसिटी टेस्ट म्हणतो. आपल्या प्रत्येक बॅटरीवरती आपण गेल्यानंतर पहा की त्याच्यामध्ये 300 AH, 200 AH अशा एक AH मध्ये एम्पियर अवर कॅपॅसिटी लिहिली जाते. आणि त्याचबरोबर तिथं लिहिलं जातं C20 किंवा C10. तर हा C10 आणि C20 काय प्रकार आहे, तर त्या प्रकाराबद्दल समजून घेऊया आपण. आपल्याला ज्यावेळी बॅटरी डिस्चार्ज करायची म्हणजे त्याची कॅपॅसिटी टेस्ट घ्यायची. आता कॅपॅसिटी टेस्ट का घेतली आपण, तर 10 किलोमीटर चालते का नाही किंवा 10 तास चालतीये की नाही. आपल्या सबस्टेशनचा सप्लाय गेल्यानंतर आपला सप्लाय यायला सपोज एक 5 तास 6 तास लागणार आहेत असं समजून घेऊया. आता सिस्टीम फार स्ट्रॉंग झालेले आहेत, आपण ऑक्झिलरी सप्लाय दुसरीकडून अरेंज करतो. परंतु आपली सिस्टीम हेल्दी आहे की नाही हे समजण्यासाठी आपण कॅपॅसिटी टेस्ट घेतोय, आपल्या बॅटऱ्या हेल्दी आहेत का नाही. मग त्या कॅपॅसिटी टेस्ट मध्ये आपण काय करतो की इंटेन्शनली बॅटऱ्या डिस्चार्ज करायला लावतो. मग त्या बॅटऱ्या डिस्चार्ज करायला लावल्यानंतर त्या कुठपर्यंत चालतायत हे पाहणं म्हणजेच कॅपॅसिटी टेस्ट. जसं आपण मागाशी मॅरेथॉन मध्ये पाहिलं की सर्वच लोक पळत होती, सर्व स्तरातली, म्हणजे लहान, वृद्ध, मध्यम, सर्व, परंतु त्याच्यातला कोण शेवटच्या लाईन पर्यंत पोहोचला किंवा कोण चांगल्या इफिशियन्सीने पळाला, ती लोक आपल्याला सिस्टीम मध्ये पाहिजे. तसं बॅटरी मधले पण सेल जे की चांगले आहेत तेच आपल्याला सिस्टीम मध्ये पाहिजे. मग ते शोधण्यासाठी आपल्याला त्यांची कॅपॅसिटी टेस्ट इयरली घ्यावी लागेल. दरवर्षी आपल्याला कॅपॅसिटी टेस्ट घ्यावी लागेल आणि कॅपॅसिटी टेस्ट घेतली तरच समजेल की हा सेल चांगला आहे. नाहीतर आपल्याला ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी ऐन वेळी आपल्याला जर सेल रिव्हर्सल किंवा सेल ओपन हा प्रकार आला, सेल रिव्हर्सल म्हणजे आता तुम्ही व्होल्टेज मोजल्यानंतर 2 व्होल्ट दाखवतं, अचानक तो -2 दाखवतो. हे अचानक कधी होतं, तर त्या सेलची पूर्णपणे लाईफ संपलेली असते, तो खराब झालेला असतो. आणि दुसरी गोष्ट आहे सेल ओपन. सेल ओपन म्हणजे काय होतं की सेलच्या आतमध्ये जे पार्ट्स असतात ते कंटिन्यू राहत नाहीत, म्हणजे त्याच्यातून करंट जाऊ शकत नाही. मग सेल ओपन जर झाले तेही सिस्टीमसाठी बॅड आहे आणि सेल रिव्हर्सल हेही सिस्टीमसाठी बॅड आहे. मग ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करू, कॅपॅसिटी टेस्ट घेऊ. आता कॅपॅसिटी टेस्ट कशी घेतली जाते, तर जर माझी बॅटरी 200 AH ची आहे, 200 एम्पियर अवरची आहे, तर कॅपॅसिटी टेस्ट घेताना मी किती एम्पियरनी घ्यायची, मी किती एम्पियरनी त्याला डिस्चार्ज करायचं हे सांगणार गोष्ट म्हणजे C10 किंवा C20. मग त्याच्यावरती सांगितलं जातं C10 म्हणजे तुमची 200 एम्पियर अवरची बॅटरी आहे, C10 मधला 10 200 भागिले 10 बरोबर 20, म्हणजे 20 एम्पियर ने तुम्ही बॅटऱ्या डिस्चार्ज करू शकता. याच्यावरती करू नका, याच्या खाली केली तर चालेल, परंतु याच्यावरती करू नका. हे सांगणारी गोष्ट म्हणजे C10 C20. आता इफिशियन्सी तर आपण काढलेली आहे, 200 एम्पियर अवरची बॅटरी डिस्चार्ज केली, ती आपण 20 एम्पियरने डिस्चार्ज केली आहे आणि त्याला 8.5 तास एवढा वेळ लागलेला आहे. तर त्या बॅटरीची इफिशियन्सी किती आहे हे जर काढायचं असेल तर आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे, जेवढ्या एम्पियरने आपण डिस्चार्ज केली गुणिले त्याचे तास भागिले त्या बॅटरीचे एम्पियर अवर गुणिले 100 बरोबर 85. म्हणजे ही बॅटरी माझी 85% इफिशियन्सी वाली आहे.
80 जनरली आपण 80%च्या वरती ज्याची इफिशियन्सी येते ती बॅटरी चांगली, ती बॅटरी सेट चांगला असं समजतो. आता याच्यामध्ये गंमत आहे की आपल्याला 1.85 व्होल्ट इथं बघा, आता काय सांगितलंय एक्झाम्पल मध्ये, टू रीच 1.85 व्होल्ट म्हणजे 1.85 व्होल्ट पर्यंतच त्याला डिस्चार्ज करायचं, त्याच्या खाली डिस्चार्ज करायचं नाही. जसं मॅरेथॉन मध्ये पळवायचंय त्याला, परंतु कुठपर्यंत पळवायचंय, त्याला दम लागेपर्यंतच पळवायचंय. त्याच्यापेक्षा जास्त जर पळवलं तर एकतर त्याला काहीतरी दुसरा आजार होईल, नाहीतर ते जाग्यावरतीच त्याचं काहीतरी होईल. तसं बॅटरीमध्ये आपल्याला 1.85 व्होल्ट पर्यंतच पळवायचं, त्याला डिस्चार्ज करायचं. आता हे 1.85 आलं कसं, तर 1.85 ज्यावेळी एका सेलचं व्होल्टेज 1.85 व्होल्ट येतं त्यावेळी इतर सेल्सचंही व्होल्टेज जवळपास 1.85च्या आसपास आलेलं असतं. 1.85 इंटू गुणुले म्हणजे 1.85 गुणुले 55 एवढं व्होल्टेज तुमची सिस्टीम चालू ठेवण्यासाठी गरजेचं असतं. त्याच्यापेक्षा जर कमी व्होल्टेज आलं तर तुमची सिस्टीम चालू शकणार नाही. आता आपण जी कॅपॅसिटी टेस्ट घेतोय ही संपूर्णपणे कॅपॅसिटी टेस्ट सिस्टीम चालू असताना घेतो, बॅटऱ्या बाहेर काढत नाही. आपली सिस्टीम पूर्ण चालू असते. आपल्या एखाद्या फीडरवरती ट्रिपिंग आलं तर तेही ट्रिपिंग आपल्या सिस्टीमने, आपल्या बॅटरीने काढून टाकलं पाहिजे. तेही ट्रिपिंग आपल्या बॅटरीने ब्रेकर थ्रू अवॉइड केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. म्हणून त्या आतमधल्या ब्रेकरच्या आतमध्ये जी ट्रिपिंग कॉईल आहे त्या ट्रिपिंग कॉईलला किंवा जो पॅनल मध्ये रिले आहे त्या रिलेला चालू ठेवण्यासाठी जे व्होल्टेज लागेल ते व्होल्टेज 1.85 एवढं एका सेलचं गुणुले 55 किंवा गुणुले 110 एवढं व्होल्टेज येईपर्यंत लागतं. म्हणून आपण 1.85 व्होल्टच्या खाली बॅटऱ्या डिस्चार्ज करत नाही. जर एखादी बॅटरी किंवा 4-5 बॅटऱ्या तुम्ही डिस्चार्जला लावल्या बरोबर किंवा लावल्यानंतर 2-3 तासामध्येच जर 1.85च्या खाली आल्या आणि बाकीच्या बॅटऱ्या चांगल्या आहेत तर आपण काय रेकमेंड करतो की या बॅटऱ्या आपण बदलल्या पाहिजेत. का बदलल्या पाहिजेत, तर या बॅटऱ्या व्होल्टेज तेवढं देत नाहीत. बाकीच्या बॅटऱ्या चांगल्या आहेत, या बॅटऱ्या खराब आहेत, या बॅटऱ्या बदला आणि बॅटरी सेट हेल्दी बनवा. मग त्या केसमध्ये आपली इफिशियन्सी कमी होऊन जाते. कारण काय होतं की एका सेलनी व्होल्टेज ड्रॉप केलेला आहे, व्होल्टेज खाली गेलेला आहे आता समजा आपण 1.6 व्होल्ट पर्यंत आपण खाली आलो एका सेलला आणि दुसरीकडचा तो 1.9 पर्यंत आहे. आता यांची ज्यावेळी सगळ्यांची बेरीज होईल त्यावेळी आपोआपच व्होल्टेज डाऊन होत जाणार आणि या सेलवरती जास्त विश्वास ठेवण्यासारखा हा सेल राहिलेला नाहीये. हा 1.85च्या खाली गेलाय, त्याला रेकमेंडेशन देऊन आपण बदलून घेतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रिटिकल बॅटरी व्होल्टेज म्हणजे ज्या बॅटरी सेटचं इफिशियन्सी 80% पेक्षा कमी येते तो सेट आपण अवॉइड करतो. मग आपल्या सिस्टीम मध्ये आपल्या बॅटरी सेटचं व्होल्टेज हे 80% व्होल्टेज पेक्षा जास्त किंवा इफिशियन्सी त्याची 80% पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला चांगली बॅटरी म्हणतो. क्रिटिकल बॅटरी व्होल्टेज तुम्हाला मगाशी मी सांगितलं की 1.85 व्होल्ट पेक्षा कमी व्होल्टेज होऊ न देईपर्यंत आपण त्याला डिस्चार्ज देतो. म्हणजे आता बॅटरी उतरायला लागली म्हणजे काय काय होणार आहे, त्याच्यामध्ये त्याची ग्रॅव्हिटी डाऊन व्हायला सुरुवात होणार आहे, त्याचं व्होल्टेज डाऊन व्हायला सुरुवात होणार आहे. तर ते व्होल्टेज 1.85च्या खाली होऊ नये. तर त्याच्यामुळे जर ते आता खाली गेले तर काय होऊ शकतं, तर क्लोजिंग कॉईल चालणार नाहीत, तुमच्या अलार्म्स येणार नाहीत, त्याचा प्रोटेक्शन व्यवस्थित वर्क होणार नाही. म्हणून आपण क्रिटिकल बॅटरी व्होल्टेज हे पर सेल आपण 1.85 फिक्स केलेलं आहे. आता बॅटरी आहे आपली, बॅटरीला आपण कंटिन्यू जास्त वेळ फ्लोट वरती ठेवायचं नाही आणि कंटिन्यू आपण बूस्ट वरही ठेवत नाही. आता आपल्याला बॅटरीच्या काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला सेल हेल्दी ठेवण्यासाठी उपयोगी पडतील त्या गोष्टी शिकून घेऊया.
म्हणजे डू अँड डोंट्स फॉर द बॅटरी. मला जास्त वेळ तुम्ही, म्हणजे बॅटरी सांगते ही की मला जास्त वेळ तुम्ही फ्लोटवर ठेवू नका, फार वेळासाठी तुम्हाला फ्लोटवर ठेवू नका, मलाही चेंज गरजेचं आहे. म्हणजे ती बॅटरी सांगते की मला चेंज गरजेचं आहे, मला थोडा वेळ तुम्ही लोड वरती ठेवा, मला थोडा वेळ तुम्ही बूस्ट वरती ठेवा, पण मला कंटिन्यू फ्लोट वरतीच ठेवू नका. मला तुम्ही बूस्ट वरती ठेवा, सेल काय म्हणतो की मला तुम्ही बूस्ट वर ठेवा, पण किती वेळ? तुम्ही 8 तासाच्या वरती मला बूस्ट वरती ठेवू नका. तर बूस्ट वरती ठेवल्यानंतर काय काय होतं, तर सेल्स गरम व्हायला सुरुवात होते, आतून बुडबुडे येत असतात, त्याची वॉटर लेवल कमी व्हायला सुरुवात होते. आता ज्यावेळी आपण बूस्ट चार्जिंग देत असतो सिस्टीम मध्ये, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यामधून हार्मफुल गॅसेस निघत असतात. हार्मफुल गॅसेस निघत असतात. दरवाजे आपले बऱ्यापैकी उघडेच असतात. आपल्या बॅटरी रूमला खालच्या बाजूला जाळी असते, ती जाळी व्यवस्थित आहे की नाही चेक करा. आणि वरचा जो फॅन आहे, एक्झॉस्ट फॅन, तो चालू आहे की नाही कन्फर्म करा. आपल्या शरीरासाठी ते निघणारे जे गॅसेस आहेत ते बरोबर नाहीत. आता बॅटरीची इलेक्ट्रोलाइट लेवल म्हणजे ग्रॅव्हिटी माझी मेंटेन करा असं बॅटरी सांगते. म्हणजे त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती आपण मागाशी शिकलो, 1200 ते 1215-20 पर्यंत आपल्याला ग्रॅव्हिटी मेंटेन करायची आहे. याच्यापेक्षा जर कमी आली ग्रॅव्हिटी तर ते आपल्या सिस्टीमसाठी आणि बॅटरीसाठी दोघांसाठी धोकादायक आहे. बॅटरीला डिस्चार्ज किती व्होल्टच्या खाली करायचं नाही आपल्याला, 1.85 व्होल्ट, 1.85 व्होल्ट पर सेल च्या खाली आपल्याला बॅटरी डिस्चार्ज करायची नाही. सर माझा आवाज येतोय? हा, यस सर, यस सर. ओके, आता आपण येतोय सर, आवाज येतोय. ओके, ठीक आहे. तुम्हाला समजतंय ना आता सगळ्यांना हे? हो. आता आपण पुढील पार्ट बघूया. म्हणजे आपल्याला आता आपण हा सबस्टेशनचा पार्ट बघितला. आपला दुसरा टॉपिक होता डीसी लिकेज. आता सबस्टेशन आणि डीसी लिकेज याच्यामध्ये मला तुमची एक वेगळी कन्सेप्ट सांगायची, जी की आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहित आहे आणि काही लोकांची उजळणी होईल. आता की आपला रिले हा वर्क कसा करतो. आता आपण एक 33 केवीचा बस दाखवलाय. हा वरचा लाल कलरचा आडवा जो बीम आहे तो बस आहे असं आपण समजूया. आणि खाली जो जाणारा बाण आहे तो आपला फीडर आहे. तिथं खाली लिहिलंय 33 केवी फीडर 1, बरोबर. आणि वरच्या बाजूला बस लिहिलाय आपण 33 केवी बस. बसला पीटी असते, पहा इथं पीटी दाखवलेली आहे मी, पीटी आहे आणि इथं सिटी पण आहे. मग आता पीटी काय करते की बसचं काय व्होल्टेज आहे ते, त्याचा सिग्नल किंवा किती चाललेला आहे व्होल्टेज तो रिलेला आणून सांगते. आणि करंट ट्रान्सफॉर्मर काय करतो की आता फीडर मधून किती करंट चाललाय याची माहिती रिलेला देतो. आता असं समजूया आपला की फीडर वरती काहीतरी फॉल्ट आला. आता तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल की एक फॉल्ट आलेला आहे. आता हा फॉल्ट आल्यानंतर आपला ब्रेकर चालू राहतो की बंद होतो, की चालूच राहायला पाहिजे, तर आपला ब्रेकर ट्रिप झाला पाहिजे. मग ट्रिप झाला पाहिजे, ब्रेकरला समजत नाही की बाबा आता फॉल्ट आलेला आहे की नाही, किंवा बंद होण्याची क्रिया ब्रेकर स्वतःहून करू शकत नाही. ब्रेकरला कोणीतरी सांगावं लागतं की तू बंद हो. मग ते सांगण्याचं काम कोण करतंय, तर या सिटी आणि ही पीटी ह्या दोघांनी बाण दाखवले बघा, रिलेकडे चालले. म्हणजे पीटीने व्होल्टेज सांगितलं, बसवरचं व्होल्टेज आता डाऊन व्हायला लागलेलं आहे कारण फॉल्ट झालाय. अचानक एक पीक आलेली आहे छोटी की ज्याने व्होल्टेज डाऊन झाला असं तो रिलेला सांगतोय. आणि करंट ट्रान्सफॉर्मरही सांगतो हा की आता याच्यातून माझा 100 एम्पियर करंट चालला होता, अचानक माझा करंट हा 1000 एम्पियर चाललेला आहे, तो रिलेला सांगतो. आता रिले मध्ये प्रोग्रामिंग केलेलं असतं. जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं की विस्तव, आपलं जसं डोक्यामध्ये प्रोग्रामिंग असतं की बाबा विस्तव म्हणजे काय, तर बाबा याच्यामुळे आपल्याला भासतं, हे लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये फिट्ट झालेलं असतं. तसं या रिलेमध्ये रिले इंजिनियर किंवा टेस्टिंग इंजिनियरने प्रोग्राम केलेला असतो की
एवढा व्होल्टेज खाली आलं आणि एवढा करंट वाढला की तू ट्रिपिंगची कमांड दे. मग ट्रिपिंगची कमांड दे म्हणजे काय करतो तो, जसं आपण घरामध्ये बल्ब चालू बंद करतो त्याचं बटन असतं. आवाज येतोय का? येतोय. हा आवाज येतोय. ज्यांना येत नाही ते लोकल प्रॉब्लेम नेटवर्कचा असू शकतो. मीटिंग मधून बाहेर पडून पुन्हा जॉईन व्हा. हा सर कंटिन्यू. हा ठीक आहे. आता आपल्या रिलेला 2 ठिकाणाहून सिग्नल आले. म्हणजे पहिला आला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कडून आणि दुसरा सिग्नल आला करंट ट्रान्सफॉर्मर कडून. रिले मध्ये एक प्रोग्रामिंग केलेलं आहे. रिले मधल्या प्रोग्रामिंग मध्ये त्याला सांगितलेलं आहे की बाबा रे तू या करंट नंतर तू ट्रिपिंगचा सिग्नल पुढे पाठव. जसं आपल्याला अंधार झाल्यानंतर आपण बटन दाबतो, बरोबर? बटन दाबल्यानंतर आपल्याला दिवा लागतो. त्याच प्रकारे या रिलेला पण समजतंय की बाबा इकडून करंट एवढा आला, इकडून व्होल्टेज एवढं आलं. आता मला माझ्या प्रोग्रॅमरनी सांगितल्याप्रमाणे मला ही ट्रिपिंगची कमांड पाठवायची आहे. तर तो बघा, आता हा बस आहे, हा फॉल्ट झाला, त्यानंतर हा सीटीने आणि पीटीने त्यांना सिग्नल पाठवला. त्यामध्ये रिलेच्या आतमध्ये चौकोनामध्ये एक स्विच आहे बघा. त्या स्विच वरती एक क्रिया घडतीये की जरा तुम्ही बारकाईने पाहिली तुमच्या लक्षात येईल. त्याने काय केलं, एनओचा एनसी केला. म्हणजे नॉर्मली ओपन होता तो क्लोज करून टाकला. त्या रिलेने सांगितलं की अरे बाबा आता क्लोज झाला पाहिजे. खाली बॅटरी जोडलेली आहे, रिले क्लोज झालाय. म्हणजे रिलेचा बॅटरीचा जो सिग्नल आहे तो रिले कडून पुढे कॉईल कडे गेलाय. बॅटरीचं निगेटिव्ह हे कॉईलला ऑलरेडी दिलेलं आहे. कॉईलला ऑलरेडी दिलंय. बॅटरीचं पॉझिटिव्ह रिले थ्रू कॉईल पर्यंत गेलंय. मग आता ही जी दाखवलेली कॉईल आहे ती एनर्जाइज झाली. जशी कॉईल एनर्जाइज होईल, आपली ट्रिपिंग कॉईल आहे ही, ट्रिपिंग कॉईल एनर्जाइज झाली की ब्रेकर मध्ये ट्रिपिंगचा सिग्नल जातो आणि ब्रेकर ट्रिप होतो. जसं आपण आता ब्रेकर मध्ये लाल कलरचं इंडिकेशन पाहत होतो, बरोबर? हे लाल कलरचं इंडिकेशन आहे ब्रेकर मध्ये. खाली जाणारा बाण पण आहे, म्हणजे तो फीडर चालू आहे. ओके. यानंतर सिस्टम वरती हा फॉल्ट आला. फॉल्ट आल्यानंतर सीटी आणि पीटीने सिग्नल दिले रिलेला सिग्नल दिल्यानंतर हा रिलेने एनओचा एनसी केला. एनओचा एनसी केल्यानंतर बॅटरीचं व्होल्टेज ट्रिप कॉइलच्या अक्रॉस आलं. सर्कल दाखवलाय मी. त्या सर्कलमुळे ट्रिप कॉइल एनर्जाइज झाली आणि त्या एनर्जाइज झालेल्या कॉइलमुळे ब्रेकर ट्रिप झाला. आतमधला जो सीबीच्या खाली जो चौकोन आहे त्याच्यामध्ये जो गोल लाल कलरचा आहे तो हिरवा होणार आहे आणि पुढे जाणारा करंट बंद होणार आहे. म्हणजे आपली सिस्टीम व्यवस्थित चालू आहे. याच्यात कुणाला काही शंका आहे का? आवाज येतो का तुम्हाला सगळ्यांना? हो येतोय सर, काही शंका नाही. ओके ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता हे काय पाहिलं आपण की प्रोटेक्टिव्ह रिले किंवा रिले कसा वर्क करतो, त्याला सिग्नल कुठून येतो आणि तो पुढे काय करतो त्या सिग्नलचं. आता समजा की त्या फीडरवरती फॉल्टच नाहीये तर तो सिटी करंट सांगणारच नाही रिलेला किंवा पीटी व्होल्टेज सांगणारच नाही. त्यामुळे तो फीडर ट्रिप होणार नाही. आता आपण दुसरी केस घेऊया. तिथं एकच फीडर होता, इथं 2 फीडर घेऊया. आता इथं 2 फीडर आहेत. यात फीडर नंबर 1 आणि फीडर नंबर 2 बाण दाखवलेले लाल कलरचे खालच्या बाजूला. म्हणजे हे 2 फीडर आहेत आणि वरच्या बाजूला 33 केव्हीचा बस आहे. ओके. आता आपण काय समजूया की याच्यातल्या एखाद्या फीडरवरती फॉल्ट झाला. आता फीडर 1 आणि फीडर 2 हे दोन्ही चालू आहेत आणि या दोन्ही चालू असलेल्या फीडरवरती फीडर नंबर 2 वरती फॉल्ट झालाय. तर आता मला सांगा फीडर 1 ट्रिप होईल की फीडर 2 ट्रिप होईल? कोणी सांगितलं तर चालेल. फीडर 2 होईल ना सर? नक्की फीडर ट्रिप होईल. आता पहा काय होतं सिस्टीम मध्ये. बघा पुन्हा एकदा, फीडर 1 आणि फीडर 2 हे दोन्ही चालू होते. फीडर 2 वरती फॉल्ट झाला. फीडर 1 च्या सर्किट ब्रेकरच्या आतमध्ये जो गोल आहे लाल कलरचा तो इंडिकेट करतो की फीडर चालू आहे. फीडर 2 च्या सर्किट ब्रेकरच्या खाली चौकोनामध्ये जो गोल आहे तो इंडिकेट करतो फीडर 2 चालू आहे.
आता फॉल्ट झाला फीडर 2 वरती, याने तो दोन्ही ब्रेकर ट्रिप करून टाकले, बरोबर? म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे, बरोबर ना? हो. फीडर नंबर 1 ट्रिप व्हायला हवा होता का? नाही. हा, फीडर नंबर 1 ट्रिप व्हायला हवा नको होता, म्हणजे नकोच होता. फीडर नंबर 1 हा विनाकारण ट्रिप झाला आणि फीडर नंबर 2 हा फक्त ट्रिप व्हायला पाहिजे होता. कदाचित फीडर नंबर 2 ट्रिप झाला ते बरोबरही आहे, परंतु फीडर नंबर 1 ट्रिप झालाय हे मात्र चुकीचं आहे. मग आता हे चूक झालं का? तर त्यावेळी आपल्या कंट्रोल रूम मध्ये आपल्याकडे अशा चौकोनी मीटर्स आहेत बघा, व्होल्टेज चौकोनी गोल व्होल्ट मीटर, की जे डीसी लिकेज सांगतात. बऱ्याच सबस्टेशन मध्ये जवळजवळ 80% सबस्टेशन मध्ये आहेत, जे नवीन सबस्टेशन आहेत तिथे नसतील. आता याच्यामध्ये काय सांगितलं होतं की हे 110 व्होल्टची बॅटरी सेट आहे इथं आणि हे 55 वरती असतात, बरोबर ना? निम्म्यावरती असतात. इथं तुम्हाला काही वेगळं दिसतंय का याच्यावरती? आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, हो येतोय सर. याच्यामध्ये काय वेगळं दिसतंय का तुम्हाला? आता याच्यातला एक काटा पॉझिटिव्हच्या 100 पर्यंत गेलाय आणि दुसरा काटा 0 कडे आलाय, म्हणजे इथं डीसी लिकेज झालेलं आहे. डीसी लिकेज आहे. आपले हे दोन्ही काटे 55 वरती असतात जर आपला 110 चा सेट असेल तर, आणि 220 चा असेल तर हा मीटरच वेगळा असतो. त्याची शेवटची रेंज 230 240 पर्यंत असते आणि ते 110 वरती असतात. आता हे 110 व्होल्टचं डीसी असल्यामुळे इथं 55 वरती असणं अपेक्षित आहे, परंतु इथं काय झालंय की एक काटा आहे 100च्या वरती, दुसरा काटा आहे 0च्या जवळ. मग असं का झालं हे सिस्टीम मध्ये? तर हे झालंय डीसी लिकेज आल्यामुळं. आता व्होल्ट मीटर शोविंग डीसी निगेटिव्ह डीसी लिकेज. आता हे पॉझिटिव्ह साइडचं फुल आहे आणि निगेटिव्हचं 0 कडे आलाय, म्हणजे सिस्टीम मध्ये निगेटिव्ह डीसी लिकेज झालाय. आता तो डीसी लिकेज कुठं झालाय आपण बघूया. मगाची डायग्राम आहे, दोन्ही फीडर चालू होते, दोन्ही ब्रेकर चालू आहेत. आता बघा डीसी लिकेज कुठं आलाय. हे जे दोन सर्कल केलेले आहेत या ठिकाणी डीसी लिकेज आलाय. ओके, आता काय झालं, फीडर नंबर 2 ची जी ट्रिप कॉइल आहे त्याच्यावरती रिले पर्यंत जाणार जी वायर आहे ती वायर पंक्चर झाली, काहीतरी झालं आणि ती ग्राउंडला चिटकली. आता ही एक चिटकली होती त्याच्यामुळे काही डीसी लिकेज आला होता. आणखी एक वायर आता फीडर नंबर 1 ची पण चिटकलेली आहे, किंवा असं समजा की त्याच्यावरती काहीतरी असा लोड पडला, दगड पडला, या दोन्ही वायरी एकत्रच होत्या आणि एकत्र असताना त्या तुटल्यामुळे किंवा कट झाल्यामुळे त्याचं इन्सुलेशन गेल्यामुळे ह्या ग्राउंड झालेल्या आहेत. आता या ग्राउंड झालेल्या आहेत, हे फॉर एक्झाम्पल सांगतो, असं सिस्टीम मध्ये होतं असं नाही. आता हे दोन्ही काय झाले, हे दोन्ही ग्राउंड झाल्यामुळे इथं डीसी लिकेज आलाय, इथं डीसी लिकेज आलाय आणि काय झालं बघा, आता हे दोन्ही डीसी लिकेज आलेत. फीडर नंबर 2 वरती फॉल्ट आला. फॉल्ट आल्यानंतर इथून हा डीसी लिकेज सुरू आहे, कंटिन्यू आहे. आपण आपल्या डीसी व्होल्ट मीटर वरती दुर्लक्ष केलंय किंवा आपण पाहिलंच नाही इकडे डीसी लिकेज आलंय, आपण वरती कळवलेलं नाही किंवा सबस्टेशन इंचार्जनी त्याची ग्रॅव्हिटी घेतलेली नाहीये, किंवा त्यांनी वरच्यांना कळवून टेस्टिंग इंजिनियर थोडे त्यांना डिले झाला, ते दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहेत. आता अशा वेळी काय झालं की इथं डीसी लिकेज आलाय आणि सिस्टीम वरती त्या वेळामध्येच फॉल्ट आलेला आहे. आता त्या वेळात फॉल्ट आल्यानंतर काय झालं बघा, या इथं फॉल्ट आला, इथून जो ज्यूस आहे तो या मार्गे आता पलीकडे जाणार आहे, ग्राउंड मधून हा असा ज्यूस निघाला आणि पलीकडे गेला. म्हणजे ज्यावेळी हा रिले या कॉइलला, म्हणजे फीडर नंबर 2 चा रिले फीडर नंबर 2 च्या ट्रिप कॉइलला सिग्नल पाठवणार होता, त्याच वेळी फीडर नंबर 2 च्या रिले मधून फीडर नंबर 1 च्या कॉइलला पण ज्यूस गेला. आता ह्या दोन्ही कॉइल सर्कल केलेल्याप्रमाणे चार्ज झाल्या आणि चार्ज झाल्यामुळं दोन्हीच्या दोन्ही ब्रेकर ट्रिप झाले. याला एकमेव कारण म्हणजे डीसी लिकेज. आता हे डीसी लिकेज आलंय, आपल्याला सिस्टीम मध्ये समजलं
कशामुळे समजलं तर दोन्ही ब्रेकर ट्रिप झाल्यामुळे कळालं, किंवा आणखी काही वेगळं कॅस्केड होऊन जाईल त्यावेळी समजेल की आपल्याला डीसी लिकेज आलं होतं, किंवा विनाकारणच एखादा अलार्म सिस्टीम मध्ये येतो की बाबा SF6 लॉकआउट, SF6 अलार्म, आपण यार्डामध्ये जातो SF6 ओके, किंवा काय येतो आणखी बुकॉल्स अलार्म, बुकॉल्स ट्रिप, आपण वरती जातो ट्रान्सफॉर्मर वरती आउटेज घेतो, वरती पाहतो पूर्णपणे ऑइलने भरलेला आहे. तर हे असं का होतं सिस्टीम मध्ये त्याचा अभ्यास आपण पुढे करूया. आता जसं आपण काम केलं हे आपल्याला पगार मिळतो, आणि आपण पगार मिळतो म्हणून व्यवस्थित काम करू शकतो. एखाद्याला जर पगारच नाही दिला तर तो व्यवस्थित काम करू शकणार नाही, त्याच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या फुलफिल होऊ शकणार नाहीत. तसं सिस्टीमला जर युनिट्स इम्पोर्ट एक्सपोर्ट झाले तर सिस्टीमला त्याचा प्रॉफिट होतो. म्हणजे आपलं मीटर चालू राहिलं पाहिजे जर आपला पगार चालू ठेवायचा असेल तर, जर आपल्या सिस्टीमला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या सबस्टेशन मधील मीटर चालू राहिला पाहिजे. मग जर आपल्या फीडर नंबर 2 वरती फॉल्ट आलाय आणि आपण जर का फीडर नंबर 2 च्या फॉल्ट वरती फीडर नंबर 1 पण ट्रिप होऊन देतोय तर ते आपल्या सिस्टीमसाठी धोकादायक आहे, ते आपल्या सिस्टीमसाठी हेल्दी नाहीये, ते आपल्या सिस्टीमसाठी चांगलं नाहीये. मग आपल्याला तो डीसी लिकेज रिमूव्ह करावा लागेल, त्या सिस्टीम मधून डीसी लिकेज काढावा लागेल आणि तो डीसी लिकेज काढून ती सिस्टीम व्यवस्थित करून घ्यावी लागेल. म्हणजे आपला मीटर व्यवस्थित चालू राहील आणि आपले व्यवस्थित ट्रिपिंग झालं पाहिजे. फीडर 1 वरती फॉल्ट आला तर फीडर 1च ट्रिप झाला पाहिजे, फीडर 2 वर फॉल्ट आला तर फीडर 2च ट्रिप झाला पाहिजे. आता आपण पाहूया की डीसी लिकेज आयडेंटिफाय कसं करायचं. तर डीसी लिकेज आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्या कंट्रोल रूम मध्ये असे मीटर आणून बसवलेले आहेत. याच्यावरती 55 म्हणजे 110 व्होल्ट जर त्याच्यावरती व्होल्टेज दाखवत असेल तर समजायचं की आपल्या सिस्टीम मध्ये डीसी लिकेज नाही. आता याच्यातही आणखी एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे की ते 55 व्होल्ट दाखवते एका सबस्टेशनला, पण तिथं डीसी लिकेज आहे, ते मी सगळ्यात शेवटी सांगेन. आता तुम्हाला तुर्तास असं सांगतो की मी सर्व सिस्टीम चांगली आहे आणि इथं 55 दाखवतोय, तर त्यावेळी सिस्टीम मध्ये किंवा त्या सबस्टेशन मध्ये डीसी लिकेज नाही. आता काय झालं की एक काटा 55चा रेंज सोडून 100 कडे गेला आणि दुसरा काटा 55ची रेंज सोडून 0 कडे आला. याचा अर्थ काय झाला की या सबस्टेशन मध्ये निगेटिव्ह डीसी लिकेज आलेला आहे. आता ही झाली पहिली आपल्याला ओळखण्याची मेथड की बाबा डीसी लिकेज आलाय सिस्टीम मध्ये. दुसरी एक मेथड काय असते, आपल्या चार्जर वरती एक डीसी लिकेज अर्थ फॉल्ट ॲमीटर असा एक चौकोनी ॲमीटर, गोल ॲमीटर असतो ज्याच्यामध्ये तो 0 वरती काटा असला पाहिजे. म्हणजे या डायग्राम या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा जो पॉइंटर आहे तो बऱ्यापैकी 0 वरती आहे. आता हा जर 0 वरती असेल तर आपण समजूया की डीसी लिकेज नाही. तसंच तुम्ही डाव्या साईडला एक स्विच पाहताय बघा, अर्थ लिकेज स्विच, त्याच्यावरती ऑन आणि ऑफ असे 2 स्विचच्या पोझिशन्स आहेत. आता हे जर स्विचची पोझिशन ऑफ वरती असेल तर उजव्या साईडच्या असलेल्या ॲमीटर वरती तुम्हाला तो काटा 0 वरतीच दाखवतो. जर ती ऑन वरती घेतल्यानंतर किंवा ऑन वर ठेवल्यानंतर जर तो काटा प्लस साईडला किंवा मायनस साईडला शिफ्ट होत असेल तर आपल्या सबस्टेशन मध्ये, आपल्या उपकेंद्रामध्ये डीसी लिकेज आलेला आहे. आणि आपल्या सबस्टेशन मध्ये डीसी लिकेज आलेला आहे किंवा येत आहे हे कन्फर्म करण्यासाठी तो जो अर्थ स्विचचा जो सिलेक्टर स्विच आहे ऑन अँड ऑफचा तो ऑन वरतीच ठेवावा. जर ऑफ वरती ठेवला तर सिस्टीम मध्ये डीसी लिकेज आलेला आपल्याला समजणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थ लिकेजचा स्विच हा नेहमी चार्जर वरील अर्थ लिकेजचा स्विच नेहमी ऑन पोझिशन वरतीच असला पाहिजे. आता आणखी कोणत्या पद्धती आहेत की ज्यामुळे आपण डीसी लिकेज आहे हे कन्फर्म करू शकतो. आता हे झालं तुम्हाला डीसी लिकेज आलंय समजलं. आता आपल्याला आणखी एक काय शोधायचं की डीसी लिकेज कुठं आलंय. नक्की आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या पॅनल मध्ये आलंय डीसी लिकेज की आपल्या
लाईनच्या पॅनल मध्ये आले की आपल्या फीडरच्या पॅनल मध्ये आले. तर आपली एक जनरल मेथड काय आहे की आपण काय करतो, जो डीसी डीबी आहे त्याच्यावरचे एमसीबी बंद करतो आणि ते चेक करतो की हा जो ॲमीटर आहे हा 0च्या पोझिशन वरती येतोय का. आता या सिस्टीमचे तोटे भरपूर आहेत. कारण काय होतं, ज्यावेळी आपण तो एमसीबी बंद करतोय, ज्यावेळी आपण तो डीसी एमसीबी डीसी चार्जर वरचा किंवा डीसी डीबी वरचा आपण तो एमसीबी बंद करतो, तेवढ्या वेळापुरतं त्या लाईनचं, त्या ट्रान्सफॉर्मरचं, त्या फीडरचं प्रोटेक्शन बायपास होत आहे. आता प्रोटेक्शन बायपास होणं हे आपल्यासाठी हार्मफुल आहे. याच्याने फॉल्ट लवकर समजतायत, परंतु हा या मेथडचा डिसएडव्हान्टेज आहे आणि जनरली आपण ही मेथड वापरण्याचं अवॉइड करतो. दुसरी एक मेथड कोणती आहे की टॉंग टेस्टरने. टॉंग टेस्टर आपला जसा आपला मल्टीमीटर आहे तसा आपला एसी टॉंग टेस्टर असतो, तसाच डीसी टॉंग टेस्टर पण असतो. आता डीसी टॉंग टेस्टरने काय करतो, आपण प्रत्येक फीडर वरती तो टॉंग टेस्टर न्यायचा आणि पाहायचं की करंट त्याच्यामध्ये किती आहे. आता त्याच वेळी हा जो डीसी लिकेजचा स्विच आहे तो बंद पोझिशनला न्यायचा. हा बंद पोझिशनला आहे, आपण पहिल्या फीडर मध्ये गेलो, त्याच्या पॉझिटिव्हला लावला, पहिल्यांदा काहीतरी त्यांनी 100 एम्पियर 20 एम्पियर करंट दाखवलाय, 20 एम्पियर करंट दाखवलं, 20 मिली एम्पियर करंट दाखवला. आणि त्यानंतर ज्यावेळी हा स्विच आपण चालू करू, डाव्या साईडचा अर्थ लिकेज स्विच, त्याने जर तो करंट 25 मिली एम्पियर 30 मिली एम्पियर असा दाखवला डीसी टॉंग टेस्टर मधला करंट, जर आपण तो स्विच चालू केल्यानंतर चेंज होत असेल तर आपण त्या पॅनल मध्ये डीसी लिकेज आहे असं कन्फर्म सांगू शकतो. तिसरी आणखी एक मेथड काय आहे, तर त्या मेथड मध्ये एक डीसी अॅनालायझरचं किट असतं, डीसी लिकेज अॅनालायझरचं. ते अॅनालायझरचं किट आपल्या चार्जर पासून एक फ्रिक्वेन्सी सोडतं. ती फ्रिक्वेन्सी सर्व पॅनल मध्ये जाते आणि ज्या पॅनल मध्ये डीसी लिकेज आहे तिथे आपण चेक केला असता त्या पॅनल मध्ये आपल्याला समजतं की या पॅनल मध्ये आपल्याला डीसी लिकेज आहे, इथून पुढे आपल्याला शोधायचंय, मग तिथून पुढे आपण पुन्हा शोधत जायचं. अशा 3 वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आपल्या सबस्टेशन मध्ये पहिली मेथड आपण बऱ्यापैकी जास्त वापरतो, कारण त्याच्यात कोणतेही इक्विपमेंट गरजेचे नसतात. ही सिस्टीम आपण वापरताना स्विच बंद करून चेक करण्याची सिस्टीम आउटेजच्या काळामध्ये घ्यावी असं मी रेकमेंड करतो. नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया आपण. डीसी लिकेज का होतं. आता आपल्या यार्डामध्ये केबल ट्रेंच आहे, केबल्स आहेत, त्या केबलवरती पावसाचं पाणी पडतं, केबल ट्रेंच मध्ये पाणी येतं. नंतर आपले ब्रेकर्स बाहेर यार्डातच आहेत, त्या ब्रेकरवरती पाऊस पडतो, त्या ब्रेकरच्या आतमध्ये पॅनल मध्ये पाणी जातं आणि त्या पाण्यामुळं तिथं डीसी लिकेज येतं. हा झाला पहिला प्रकार, पावसामुळे येणारा डीसी लिकेज. आता दुसरा प्रकार काय आहे की ही जी पाल आहे लिझार्ड, याला काय, हा प्राणी आहे. हा प्राणी काय करतो की कीटक खाण्यासाठी तो अट्रॅक्ट होतो. मग आपण काय करतो की हे कीटक खायला आलेले आहेत, आपण एखादा बल्ब चालू ठेवला तर त्या बल्बच्या आजूबाजूला हे फिरत राहतात. आता पॅनल मध्ये हे का शिरतात, तर पॅनल मध्ये ऑन ऑफचे जे इंडिकेशन्स असतात रात्रंदिवस ते चालू असतात. रात्रंदिवस हे इंडिकेशन चालू असतात, त्याच्या भोवती कीटक येतात आणि ती कीटक खाण्यासाठी हा जो पाल आहे किंवा ही पाल आहे ती ते कीटक खाण्यासाठी आपल्या पॅनल मध्ये येते. मग जर आपण पॅनलचे दरवाजे व्यवस्थित लावले किंवा खालून जे ग्लँड्स आहेत, जे केबल येण्यासाठी जी जागा होती ती पॅक केली तर बऱ्यापैकी आपल्याला पालीला अवॉइड करता येईल. आता तिसरा प्रकार घेऊया आपण की उंदीर. उंदीर काय करतो, त्याच्या दाताची वाढ खुंटवण्यासाठी तो सतत कुरतडत राहतो, काही ना काही कुरतडत राहतो. मग त्याला पुढे समजत नाही की हे काय आहे आणि काय नाही. मग उंदराच्या कुरतडण्यामुळे आपल्या बऱ्याच केबल्स खराब होतात. जे असं दाखवलं तुम्हाला, ह्या केबलवरचं इन्सुलेशन तो कुरतडत राहतो, त्याला शॉकही लागतो किंवा आपल्याला तिथं पुन्हा त्या कुरतडण्यामुळे ती ग्राउंड झाल्यानंतर वायर तिथं आपला डीसी लिकेज येऊ शकतो. आता स्क्विरल हे बऱ्यापैकी सबस्टेशनच्या आतमध्ये नाही पण बाहेरच्या बाजूला, हे खारुताई सुद्धा
वायर कुरतडते आणि वायर कुरतडून त्याच्यामधून डीसी लिकेज येऊ शकतो. आता तुम्हाला मी काही केस स्टडीज सांगणार आहेत. हे माझे अनुभव आहेत, एक 7-8 अनुभव मी स्वतः अनुभवले आहेत आणि आम्ही डीसी लिकेज दूर केलंय. तर ते आम्ही कशा प्रकारे केलं होतं त्याचं छोटंसं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय मी. आता 220 kV कुरकुम सबस्टेशन मध्ये एक डीसी लिकेज काय व्हायचं यायचं. आता हे पॅनल, हे जे चौकोन दाखवलेला आहे तुम्हाला, याच्यामध्ये निगेटिव्ह ग्राउंड झालाय बघा. उजव्या साईडचा जो व्होल्टमीटर आहे तो पूर्णपणे उजव्या साईडला गेलाय आणि डाव्या साईडचा व्होल्टमीटर हा 110च्या आतमध्ये आलाय. याचं निगेटिव्ह डाव्या साईडला आहे, पॉझिटिव्ह उजव्या साईडला आहे, निगेटिव्ह ग्राउंडला चाललेला आहे. म्हणजे निगेटिव्ह डीसी लिकेज आलेला आहे इथे. आणि काय व्हायचं, आम्ही सतत 3 वर्ष पाठपुरावा केला. व्हायचं काय की पाऊस आला की डीसी लिकेज यायचं आणि पाऊस गेल्यानंतर 1 तास 2 तासामध्ये आम्ही शोधेपर्यंत तर तो डीसी लिकेज निघून गेलेला असायचा. आता 3 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर 3ऱ्या वर्षी जसं आपल्याला आतमध्ये काहीतरी त्रास होतोय तर आपल्याला ताप येतो, आपण डॉक्टरांना दाखवायला जातो की मला ताप आलाय. मग ते डॉक्टर त्याच्यावरती रिसर्च करतात, काहीतरी बाबा गोळ्या घे, औषध घे, त्यांना काहीतरी समजायला लागतं. तसं प्रत्येक सिस्टीम मध्ये फॉल्ट आल्यानंतर सिस्टीम काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही ते ओळखू शकला तर तुम्ही तो नक्कीच फॉल्ट सॉल्व्ह करू शकाल. पहिल्या 2 वर्ष आम्हाला सिस्टीमने इंडिकेशन दिलं नाही, परंतु 3ऱ्या वर्षी आम्हाला सिस्टीमने एक इंडिकेशन दिलं, SF6 अलार्म. आता जर सिस्टीमने SF6 अलार्म दिलेला आहे, जर त्यावेळी डीसी लिकेज पण दिसतंय आणि SF6 अलार्म पण दिसतोय, तर नक्कीच SF6 ची रिलेटेड असणारं काहीतरी जे ग्राउंड झालंय याची आम्हाला थोडीशी कल्पना आली. मग आम्ही ज्यावेळी शोधायला गेलो, आता SF6 चा अलार्म हा सर्वप्रथम आम्ही कुठे जाणार की ठीक आहे बाबा आपण यार्डामध्ये जाऊया, पहिल्यांदा SF6 गॅस आपला प्रेशर बरोबर आहे का, कारण अलार्म प्रेशर कमी झाल्यानंतरही येऊ शकतो. मग आम्ही यार्डात गेलो, प्रेशर व्यवस्थित आहे, तिथून दिसणाऱ्या केबल्स व्यवस्थित आहेत, केबल ट्रेंच मध्ये पाणी आहे. परंतु आता इथपर्यंत तरी आम्हाला काही दिसलं नाही की बाबा याच्यामुळे डीसी लिकेज आलेला असेल. पुढे ज्यावेळी आम्ही शोधाशोध केली त्यावेळी हा जो तुम्हाला ब्रेकर दिसतोय 220 kV अरेवाचा सर्किट ब्रेकर आहे, याला एक शिडी लावली बघा खालच्या बाजूला. या शिडीवरती गेल्यानंतर ही वरच्या बाजूची इथं जी केबल आहे, या केबलला आतून या चौकोनी बॉक्स मधून या समोरच्या बॉक्स पर्यंत नेलेलं होतं. आता काय झालं की खारुताईला या बॉक्सच्या आतमध्ये, इथं या बॉक्सच्या आतमध्ये पिलट घातलेली होती तिने आणि तिला इथून आतमध्ये जायचं होतं, इथून आतमध्ये जायचं होतं इथून. आता इथून आतमध्ये जाताना ही केबल तिला मध्ये व्हायची, म्हणून तिने ती केबल कुरतडायला सुरुवात केली. केबल कुरतडल्यानंतर तिथं जाताना तिने पिलांसाठी काही गवत, काही कापडांचे तुकडे हे सगळे बरोबर नेलेले, ते तिथं त्या आतमध्ये पूर्ण त्या चौकोनामध्ये साठलेले आहेत आतमध्ये, आणि बाहेरून काहीही दिसत नाहीये की बाबा तिथं आतमध्ये खारुताईने पिल्ल घातलेत, तिने काय गवत नेलेलं आहे. पाऊस आला की काय व्हायचं, ह्या चौकोनी बॉक्सच्या आतमध्ये पाणी जायचं आणि हे पाणी आतमध्ये गेलं की ही जी केबल आहे जी खारुताईने कुरतडलेली आहे, ही अशा प्रकारची केबल कुरतडलेली होती. ह्या कुरतडलेल्या केबलला ते पावसाचं पाणी लागायचं आणि डीसी लिकेज येत होता. ही अशा प्रकारे त्यांनी कुरतडली होती. ही एक वायर दिसली तुम्हाला, हिरव्या कलरचं इथं स्पॉट आलेला आहे. या ठिकाणी ती ब्रेकरला आतमध्ये जाणारी जी केबल आहे ती केबल कुरतडली असल्यामुळे आम्हाला हा डीसी लिकेज सापडला. आता हे अवॉइड करण्यासाठी आम्ही काय केलं की ती जी आतून केबल टाकलेली होती ती पूर्णपणे बाहेर ओढून काढली आणि तिला बाहेरून टाकलं की जेणेकरून जरी ती पुन्हा कट केली तरी आपणास समजावी. त्यानंतर आजपर्यंत तिथे कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. आता दुसरा एक डीसी लिकेज काय झालं की आपला SF6 चा डेन्सिटी मॉनिटर आहे. SF6 किती आहे, हा 220 kV चा
ब्रेकर आहे एबीबी मेकचा आणि याच्या खाली डेन्सिटी मॉनिटर लावलेले आहेत. आता हे डेन्सिटी मॉनिटर याला हे कनेक्टर आहे या साईडला. ह्या कनेक्टरला वरच्या बाजूला तोंड आहे आणि ह्या कनेक्टरचं खालच्या बाजूला तोंड आहे. आता काय व्हायचं की हे लावताना आहे असं लावलं गेलं तिथं आणि ज्यावेळी पावसाचं पाणी आलं त्या कनेक्टरच्या आतमध्ये जायचं आणि हे कनेक्टर फुल होऊन जायचं. हे फुल झाल्यानंतर डीसी लिकेज यायचं. हे ज्यावेळी आम्ही बाजूचे कनेक्टर्स पाहिले त्यावेळी समजलं की याच्यात पावसाचं पाणी जातंय आणि ते उलट करून लावलं आम्ही, जे शेजारील डायग्राम मध्ये दिसतंय आणि त्याच्यावरून अल्युमिनियमचा टेप बांधला. तर तिसऱ्या प्रकारचं डीसी लिकेज काय झालं की पावसामध्ये वरती जे बुकॉल्सला जाणारी केबल आहे जी एफसीसी पर्यंत आपल्या फॅन कंट्रोल क्युबिकल पर्यंत येते ही वरतीच पंक्चर झाली. पाऊस यायचा, पाऊस आला की डीसी लिकेज यायचं आणि पुन्हा निघून जायचं. हे ट्रेस केलं आम्ही, ती केबलच पूर्णच्या पूर्ण ट्रेस करून काढून ती केबल सोडवली की डीसी लिकेज जायचं, केबल असली की पुन्हा डीसी लिकेज यायचं. ती केबल रिप्लेस केली आणि डीसी लिकेज गेलं. आता आपल्या सबस्टेशन मध्ये अशा प्रकारचे विंडो असतात बघा, ज्याचे गॅस्केट्स उन्हाने तडकतात, खराब होतात किंवा गॅस्केट्स तुटतात. तुटल्यानंतर त्यातून आतमध्ये पाणी जातं आणि पाणी गेल्यानंतर तिथं डीसी लिकेज यायला सुरू होतं. मग यासाठी आम्ही अल्युमिनियम टेप एक लावलेला आहे. तो टेप लावून याला पॅक करून घेतलं. ते पॅक केल्यामुळे आता आतमध्ये पाणी जात नाही आणि त्यामुळे आतमध्ये होणारं डीसी लिकेज आता थांबलंय. एक 33 केवीचा ब्रेकर होता. त्या ब्रेकरला त्याचं क्लोजिंगची कमांड जात नव्हती. म्हणजे कंट्रोल रूम मध्ये आम्ही क्लोज करतोय पण क्लोजच होत नव्हता. तर हा जो लिमिट स्विच आहे त्या लिमिट स्विचच्या आतमध्ये एक वायर शॉर्ट होऊन ती ग्राउंड झाली होती आणि त्या ग्राउंड झालेल्या याच्यामुळे डीसी लिकेज आला होता. म्हणजे बघा सिस्टीमने तुम्हाला सांगितलं की काहीतरी झालंय, म्हणजे ब्रेकर क्लोज होत नव्हता. मग त्याच्या जर तुम्ही खोलात गेला तर नक्कीच तुम्हाला तिथं डीसी लिकेज सापडला, जो की पॅनल वरती आपल्याला दाखवत होता इंडिकेटर वरती किंवा डीसी लिकेज आलेला आहे. आता हे माझ्या सबस्टेशन मधल्या एक गोष्ट आहे की ही गोष्ट काय झाली, एक ट्रान्सफॉर्मरचा पॅनल आहे त्याच्या शेजारी लाईनचा पॅनल आहे. ट्रान्सफॉर्मरच्या पॅनल मध्ये टेस्टिंगचे इंजिनियर्स काम करत होते आणि टेस्टिंगचे इंजिनियर्स काम करत असताना त्यांनी डीसी एक्सटेंड करण्याचा प्रयत्न तिथल्या तिथं केला. ट्रान्सफॉर्मरच्या पॅनल मध्ये काम चाललंय, अचानक आमचा लाईनचा पॅनल ट्रिप झाला. मी विचार केला की यांचं काम ट्रान्सफॉर्मरच्या पॅनल मध्ये चाललंय आणि लाईनचा पॅनल ट्रिप होण्याची गरज काय. तर त्यावेळी असं निदर्शनास आलं की या ज्या डाव्या साईडच्या पॅनल मध्ये डाव्या साईडला ज्या वायर्स ठेवलेल्या आहेत, या वायर्स त्याला इन्सुलेशन टेप मारलेला नसल्यामुळं त्यांच्याकडून टेस्टिंग इंजिनियर्स कडून एक पॉझिटिव्हचा ज्यूस ग्राउंडला गेला, म्हणजे पॅनलला चिटकला, तिथंच कुणाकडून तरी चिटकला असेल. तो पॉझिटिव्ह या वायर थ्रू ट्रिपिंग कॉइल पर्यंत गेला आणि ट्रिपिंग कॉइलला गेल्यानंतर तिथं त्यांनी ट्रिपिंगची कमांड सक्सेस करून दाखवली आणि ब्रेकर ट्रिप झाला. तर माझं असं सांगणं आहे की पॅनल मध्ये जेवढ्या काही वायर्स आहेत त्या तुम्ही इन्सुलेशन टेपने टेप करून घ्या. आता आणखी एक प्रकार काय आहे की आपले बॅटरी सेट जो ठेवलेला असतो त्याच्या खाली जे इन्सुलेटर्स असतात याच्यावरती जरी घाण आली, म्हणजे याच्यावरती क्षार जमा होतात, याच्यावरून सुद्धा डीसी लिकेज येतं. आता हल्ली हे प्रमाण कमी झालंय का, तर ह्या डीसी लिकेज येऊ नये म्हणून याच्या खाली एक आपण पांढरी पट्टी किंवा इन्सुलेशन टेप असं मारून घेतो आणि इन्सुलेटरही चांगल्या प्रकारचे आहेत, त्यामुळे हल्ली हा प्रकार येत नाही, पूर्वी हा प्रकार यायचा. पॅनल मध्ये हे होल दिसते तुम्हाला, हे होल जे आहे ह्या होल मधून उंदीर, पाल अशा प्रकारचे वन्य जे गोष्टी आहेत त्या आतमध्ये येऊन वायर कुरतडतात. तर हे तुम्ही पॅनल मध्ये नट बोल्ट टाकून किंवा एमसील ने हे होल पॅक करू शकता, ज्याच्यामुळे डीसी लिकेज येणार नाही. आता आपला बुकॉल्स रिले, हा बुकॉल्स रिलेला कॅरी बॅग बांधली आपण पूर्ण गोल. आता काय होतं, कालांतराने ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन कॅरी बॅगचा वरचा भाग हा खराब होतो आणि पुन्हा जर पाऊस आला तर ह्या कॅरी बॅगच्या खालच्या बाजूला पूर्णपणे पाणी साठलेलं दिसतं. त्यावेळी आउटेजही घेऊ शकत नाही, ऐन पावसामध्ये झालेला असता हा प्रकार. आणि त्यावेळी जर पलीकडच्या गॅस्केटच्या आतमध्ये जे कनेक्शन्स आहेत आपण ज्याच्या सुरक्षेसाठी आपण काय बांधला
त्याच्यापर्यंत पाणी ते साठल्यामुळे जातंय आणि तिथं डिसिलिकेज होतो. तर हे होऊ नये म्हणून ज्यावेळी पण तुम्ही त्या भूकॉल्सरीला किंवा पीआरव्हीला कोणत्याही गोष्टीला कागद बांधाल त्यावेळी खालच्या बाजूला एक 2-3 होल आपल्या कागदाला तुम्ही केले तर जमा होणारं पाणी निघून जाईल, त्याचा निचरा होईल. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की हे पॅनलचे दरवाजे उघडे राहतात, त्याच्यामुळं पावसाचं पाणी आतमध्ये जातं आणि पावसाचं पाणी आतमध्ये गेल्यामुळं डीसी लिकेज होतोय. आता आपला एफसीसी याला 4 हुक आहेत पहा इथं. तर हे 4 हुक पैकी फक्त एक हुक लावलेला आहे, बाकीचे 3 हुक ओपन आहेत. तर असं जर राहिलं तर याच्यामुळं त्या दरवाजाचं पूर्ण पॅकिंग होणार नाही आणि दरवाजाचं पॅकिंग नाही झालं तर त्याच्यामध्ये पाणी नक्कीच आतमध्ये जाईल. त्यामुळे आपण हे हुक व्यवस्थित पॅक करावेत. आता तोच फोटो आहे, फक्त सांगण्याचा दुसरा उद्देश काय की हे पॅनलचे दरवाजे उघडे राहिल्यामुळे याच्यामध्ये उंदीर, त्यांच्या मागे त्या उंदरांना खाण्यासाठी साप, असे वेगवेगळे वन्यजीव आतमध्ये जाऊन आपल्या सिस्टीमला धोका पोहोचू शकतो. आता तुम्हाला मागाशी म्हणलं होतं मी की हे डीसी लिकेज आलेलं एका सबस्टेशन मध्ये डीसी लिकेज आहे, त्यांचं ट्रिपिंगही आलंय त्याच्यावरती, तरीही डीसी लिकेज इंडिकेटर इंडिकेट दाखवत नव्हता. का तर त्यांनी हा जो मधला पॉइंट आहे 2 मल्टीमीटरच्या मध्ये जे हा इथला जो पॉइंट आहे हा अर्थ केलेला नाही. तो अर्थ करणे गरजेचं आहे, तर आणि तरच तुम्हाला या व्होल्टमीटर वरती डीसी लिकेज आहे असं समजेल. आता वेगवेगळ्या प्रकारे आपण कसं डीसी लिकेज अवॉइड करू शकतो, जे आपण प्रॅक्टिकली करू शकतो, या गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याकडे आता नवीन बघा Amazon याच्यातून एक बॉक्स येतो, त्याच्यावरती एक कव्हरच प्लास्टिक कव्हर बांधलेला असतो की त्याच्यात पावसाचं पाणी जाऊ नये. तो हा प्लास्टिकचा पेपर आहे जो की आपल्याला राऊंड शेप मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तो प्लास्टिकचा पेपर जर आपण बांधला तर त्याच्यामुळे आतमध्ये पाणी जाणार नाही आणि आपण डीसी लिकेज अवॉइड करू शकतो. आपण नॉर्मली काय करायचो की जो लांब पेपर आहे प्लास्टिकचा तो बांधायचो आणि डीसी लिकेज अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचो. आता ही टेक्निक मी 220 किलो कुरकुमला असताना शेजारी एक रिलायन्स सबस्टेशन आहे, त्या रिलायन्स सबस्टेशन मधून मिळालेली संकल्पना आहे मला. हा अल्युमिनियमचा टेप आहे. या अल्युमिनियमच्या टेपला आपण पूर्वी स्टिकर चिटकवायचे बघा, स्टिकर्स, तशा प्रकारचा स्टिकर असतो. वरच्या बाजूला अल्युमिनियमची फॉईल आणि आतल्या बाजूला स्टिकरचा कागद असतो. तो कागद आतमधला स्टिकरचा कागद काढला की वरची अल्युमिनियमची फॉईल आपल्याला चिटकवता येते. ही अल्युमिनियमची फॉईल पावसामध्ये खराब होत नाही. यालाच आपण अल्युमिनियम टेप किंवा मान्सून टेप किंवा डक्ट टेप असं म्हणतो. डक्ट टेप म्हणजे काय तर आपले जे एसीचे काम होतात, सेंट्रलाइज एसी, त्याच्यामध्ये जे 2 जॉईंट्स जोडण्यासाठी अल्युमिनियमचा जो टेप मारला जातो तो हा टेप आहे, ह्याला डक्ट टेप म्हणतात. मार्केटमध्ये तुम्ही जर अल्युमिनियम टेप म्हणून ते त्यांना समजत नसेल तर त्यांना डक्ट टेप सांगा, एसी साठी लागणारा डक्ट टेप. हा तुम्हाला 100-150 रुपयापर्यंत मिळून जातो. एमसील हे बरंच काम आपलं करून टाकतं की ज्यांनी आपलं जे आतमध्ये येणारे वन्यजीव आहेत ते आपण स्टॉप करू शकतो. आणि आणखी एक प्रकार आहे तो आहे सिलिकॉन सिलेंट. आता हे सिलिकॉन सिलेंटची अशी गन असते आणि एक इंजेक्टर असतो, ज्या इंजेक्टरने आपण सिलिकॉनची पेस्ट आपल्या गॅसकेटच्या इथं लावली, म्हणजे आपला गॅसकेट खराब झालंय आणि आता आपल्याला गॅसकेट तर पॅक करायचंय, नवीन गॅसकेट तर आणू शकत नाही आपण. मग ही जर इंजेक्टर असेल तर त्या गॅसकेटच्या ठिकाणी याचं एक लेअर लावलं आणि वरून पुन्हा जर ते पॅक केलं तर हे पॅक राहतं. हे साधारणपणे तुम्हाला सांगतो आपल्या घरामध्ये आता जे काचेच्या खिडक्या आलेल्या आहेत, काचेची खिडकी आणि खाली मार्बल ह्याच्यामध्ये जे लावलं जातं सोल्युशन ते म्हणजे हे सिलिकॉन पेस्ट, सिलिकॉन सिलेंट. हे आपल्या घरामध्ये वापरतो, म्हणजे आपण जे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत ते घराघरामध्ये वापरतात. हे आपल्याला सबस्टेशनला वापरून आपण डीसी लिकेज अवॉइड करू शकतो. आणखी एक प्रकार तुम्हाला सांगायचा आहे की तो प्रकार असा आहे की पाण्यामध्ये ऑइल मिक्स होत नाही.
आणि पाण्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे, त्यामुळे पाणी खाली राहतं आणि ऑइल वरती येतं. आता होतं काय, तर हे तुम्हाला रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर किंवा बल्ब आहे, याला मर्क्युरी बल्ब पण म्हणतो आपण, आरटीडी पण म्हणतो. ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या बाजूला असे छोटे छोटे होल्स असतात. ह्या होल्स मध्ये हे आरटीडी सोडले जातात. आता हे काय करतात, किंवा हा जो बल्ब आहे तो काय करतो की त्या ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर आपल्या खालच्या एफसीसी पर्यंत आणतो आणि टेम्परेचर आपल्याला समजतं की एवढं एवढं आहे. आता ही जी पॉकेट आहे, 3 पॉकेट असतात इथे, या पॉकेटमध्ये ऑइल भरलेलं असतं आणि त्या ऑइल मध्ये हा बल्ब सोडलेला असतो. आता हा बल्ब सोडलेला आहे, त्या बल्बला ऑइल ने गरम झाल्यानंतर याचं प्रसरण होणं अपेक्षित आहे. पण पावसामध्ये काय होतं, हा ट्रान्सफॉर्मरच्या वरती ठेवलेला आहे, पावसाचं पाणी पडतं, पावसाचं पाणी पडल्यानंतर ही जी आतमधली जी ट्यूब आहे, ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये अर्धा 1 फुटापर्यंत ही ट्यूब असते, याचा आणि ट्रान्सफॉर्मर ऑइलचा कसलाही संबंध नसतो. हे पूर्णपणे वेगळं असतं ट्रान्सफॉर्मर ऑइल्स पेक्षा. तर ही फक्त वरच्या बाजूला कॅप असते. आता ह्या कॅप मध्ये आपण एक्सटर्नल ऑइल ओततो आणि ओतल्यानंतर हे वरून आपण आरटीडी पॅक करतो. आता काय होतं, कालांतराने याच्यात पाणी जातं, पाण्याची डेन्सिटी ऑइल पेक्षा जास्त आहे म्हणून पाणी खाली राहतं. आता हे काय होतं, पाऊस पडून 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 हे पाणी खाली राहतं आणि वरून ऑइल पूर्णपणे बाहेर निघून जातं. हे आपल्याला समजतही नाही की हे ऑइल निघून गेलंय. आता हे ऑइल निघून गेल्यानंतर हे ट्रान्सड्युसर्स जे आहेत ते आपल्या पाण्यावरतीच आपल्याला टेम्परेचर सांगू लागतात आणि थोड्या दिवसानंतर हे पाणी पण आटून जातं. मग आपल्याला समजतं की आपल्या ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर तर वाढलंय, परंतु आपल्या एफसीसी मध्ये टेम्परेचर वेगळं दाखवते. तर याला कारण एकच आहे की याच्या आतलं जे ऑइल आहे ते निघून गेलंय. ते कशामुळे गेलं, तर याच्या आतमध्ये पाणी गेलं आणि याच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून तुम्ही याच्यावरती ॲल्युमिनियमचा कोटिंग छोटंसं करून त्याच्यात आतमध्ये पाणी जाण्यापासून थांबवू शकता. प्रत्येक आउटेजला तुम्ही हे पहा की त्याच्यामध्ये ऑइल आहे का. आपला टेस्टरच्या किंवा स्क्रूड्रायव्हरच्या वरती कापड गुंडाळून त्याच्या आतमधली घाण काढली आणि त्याच्यामध्ये जर ट्रान्सफॉर्मरचं ऑइल टाकून पुन्हा टॉपअप फिलअप करून हे ट्रान्सड्युसर लावले तर तुमचं येणारं ट्रान्सफॉर्मरचं जे टेम्परेचर आहे ते बऱ्यापैकी ॲक्युरेट येतं. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर 80 पर्यंत गेलेलं आहे, परंतु तुमच्या एफसीसी मध्ये 50च्याही आतमध्ये दाखवते. तर नक्कीच कुठंतरी काहीतरी घोळ झालाय, तर ते शोधण्यासाठी हा सुद्धा एक पॉइंट असू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता ॲल्युमिनियम टेप किंवा मान्सून टेप किंवा डक्ट टेप याचा वापर मी माझ्या उपकेंद्रामध्ये केलाय. त्याचे काही फोटोज मी तुमच्या बरोबर शेअर करतो. ही आपली टरेट सिटी आहे, एचव्ही टरेट सिटी. याच्या खाली सिटीचं कनेक्शन असतं आणि त्याला गॅसकेट्स आहेत. आता त्या गॅसकेट्स हे जुने असल्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे आणि याच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून मी त्याच्यावरून ॲल्युमिनियम टेप बांधलेला आहे. तो टेपही खाली दाखवलाय तुम्हाला मी, आणि तो कसा बांधलाय तो तुम्हाला दिसतोय. हा पीआरव्ही आहे. पीआरव्हीच्या या स्विच मधूनच फक्त आपल्याला ऑन ऑफ ची किंवा ट्रिपिंगची सिग्नल जातो. पूर्ण पीआरव्हीला आपण कागद बांधतो त्याची गरजही नसते. याच स्विच साठी आपण कागद बांधतोय. तर त्या स्विचला व्यवस्थित ॲल्युमिनियम टेप मारल्यामुळं होऊ शकणारा भविष्यातला पाण्यामुळं डीसी लिकेजचा प्रॉब्लेम आपण अवॉइड करू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गॅसकेटमुळे जे लिकेज होते त्याला आम्ही असं ॲल्युमिनियम टेप लावलेला आहे. आता हे ऑइल लेवल इंडिकेटर्स आहेत, एमओजी. तर ह्या ऑइल लेवल इंडिकेटरच्या खाली आणि वरती अशा कनेक्शन्स असतात, ज्या कनेक्शन्सना आपण जर ॲल्युमिनियम टेप लावला तर तिथं साठणारं पाणी आतमध्ये जाणार नाही किंवा आतमध्ये पाण्याचा शिरकाव होणार नाही. त्यामुळे ह्या ॲल्युमिनियम टेपचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. हा बुकॉल्स रिले आहे. बुकॉल्स रिलेला हे एवढंच जे जिथं कनेक्शन जोडलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला ॲल्युमिनियम टेपचा असा वापर करायचा आहे.
तुम्ही कागदही बांधू शकता. फक्त कागद बांधल्यानंतर प्रिकॉशन एकच घ्या की त्या कागदाच्या खालच्या बाजूला तुम्हाला होल करायचे आहे, जेणेकरून जरी कागद वरून फाटला तरी त्याच्यामध्ये पाणी साठणार नाही.